हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी आपण अनालिसिस कशा करू शकतो. ओके, सो बरीच लोक बोलतात की ऑप्शन्स आणि फ्युचर्समध्ये जो डिफरन्स आहे तो खूप नेग्लिजिबल डिफरन्स आहे. पण जनरली जर मी सांगायचं म्हटलं, फ्युचर्समध्ये आपण काय करतो, डिरेक्शनवर बेट करतो. एक तर मार्केट वरती जाईल किंवा खाली जाईल. जरी मार्केट त्या लेवलला राहिला तरी मला तेवढा लॉस नाही आहे. का? कारण तिकडे इम्पॅक्ट जो आहे तो ग्रीक्सचा इम्पॅक्ट नाही आहे. राईट. सो ऑप्शन्समध्ये काय होतं ना, ऑप्शन्समध्ये मल्टिपल ग्रीक्स असतात. जर मार्केटने मोमेंटम नाही दिली तर एक लॉस होण्याचे चान्सेस आहेत ॲज अ बायर, पण तोच जर मार्केट मोमेंटम नाही दिले पण एक प्रॉफिट होण्याचे चान्सेस ॲज अ सेलर. राईट. सो दोन वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत ऑप्शन्समध्ये. एक बाय साईड पण आहे, एक सेल साईड पण आहे. आणि त्या बेसिसवरती जर मला एखादा डेटा पॉईंट जर बघायचा असेल तर मी कसा बघू आणि त्याच्यावरती ट्रेड्स कशी बनवू, तर दॅट इज टुडेज टॉपिक की ऑप्शन्स ट्रेडिंगला आपण एक सिम्पल वर्डमध्ये किंवा एका सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये कसं करू शकतो. ओके, बरेच लोक मला बोलतील सर इथे स्ट्रॅटेजीज पण येतील का, आपण इथे नेकेड कॉल ऑप्शन्स पण येतील का. दोन्ही गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. ओके, सो जो बिगिनर आहे त्याच्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे, जो इंटरमिजिएट आहे त्याच्यासाठी पण, आणि जो ॲडव्हान्समध्ये ऑलरेडी ट्रेडिंग करतोय त्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे. राईट. सो डिटेलमध्ये बघा. सेकंड थिंग इज, ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलाय, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स तुमचे वाट बघतायत. सो लगेच डाउनलोड करा, लगेच रजिस्टर्ड करा आणि 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस घेऊन द्या. ओके, जर काही क्वेरीज असतील तर वरती नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट विथ दी सपोर्ट. ओके, नाव बघा, ऑप्शन्स एक सिम्पली फॉर्ममध्ये सांगायचं म्हटलं ना आपण, तर एक मिनटं मी हे सगळं क्लिअर करतो आधी. नाव लेट्स सी, जेव्हा पण मी ऑप्शन्सबद्दल बोलतो ना तेव्हा ऑप्शन्समध्ये ना देर आर टू टाइप्स. कोणत्या टाइप्स असतात? कॉल ऑप्शन, कॉल ऑप्शन, ओके, आणि पुट ऑप्शन असतं. ओके, ठीक आहे. मी जास्त बेसिकमध्ये नाही जात की काय व्ह्यू असतो वगैरे, डिरेक्टली मी सांगतो. लेट्स सी, जर मार्केट मी अँटिसिपेट करतोय वरती जात असेल तर, ओके, आता पहिली कंडिशन आहे की मार्केट बुलिश जात असेल. ओके, ओके, नाव कोणत्या कोणत्या केसमध्ये मी प्रॉफिटेबल बनेन? जर मार्केट वरती गेला, पहिला मी कॉल ऑप्शन बाय केला तर, राईट, किंवा दुसरा मी पुट ऑप्शन सेल केला तर, बरोबर. ह्या दोन केसमध्ये मी प्रॉफिटेबल असेल. जर मी डिरेक्शनवरती बेट करते किंवा इनफॅक्ट थोडाफार जर मार्केट बुलिशनेस असेल तर मी या दोन केसमध्ये प्रॉफिट करीन, बरोबर. नाव ॲट द मनी ना, जर मी ओटीएम कॉल ऑप्शन विकतो विच इज फाईन, पण एक स्टॅटिक घेऊन जर मी चाललो एक लॉजिकली, जर पुट ऑप्शन सेल केला ॲट द मनीचा किंवा कॉल ऑप्शन बाय केला, आय गॉट अ बेनिफिट जर मार्केट बुलिश गेला तर. सेकंड, सपोज जर मार्केट बॅरिश गेला, ओके, मी अँटिसिपेट करतो बॅरिश मोमेंटम येऊ शकते, तर पहिला कोणता देऊ शकतो? पुट ऑप्शन. पुट बाय मला प्रॉफिट देईल, राईट, आणि कॉल सेल जर मी करत असेल तर मला प्रॉफिट मिळेल, बरोबर. नाव कधी कॉल ऑप्शन मी बाय करायचंय, कधी कॉल ऑप्शन मी सेल करायचंय, ही पण एक मेन कन्सेप्ट आहे. राईट. लेट्स सी, इथे मी सिनॅरिओज ठेवतो. ओके, मी मार्केटला एक्स्ट्रीमली बुलिश आहे. ओके, सो व्हॉट आय डू, मी रादर दॅन गोइंग विथ दी पुट सेल मी कॉल ऑप्शन बाय करेन. ओके, कधी? जेव्हा मी एकदम स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की मार्केटमध्ये आता एक डिरेक्शन येऊ शकते आणि तिकडे मला एखादी ट्रेड बनवायची आहे, तर मी पुट सेलच्या ऐवजी, पुट सेल इज वन ऑफ द बेस्ट थिंग करू शकता, पण त्याच्याऐवजी मी काय करणार, मी कॉल ऑप्शन बाय करणार. का? कारण डिरेक्शन जर आला ना तर पुट सेलपेक्षा जास्त मला कॉल ऑप्शन जो मी बाय करतोय तो खूप जास्त पैसे बनवून देणार आहे. ओके, सो कधीही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्युअरली डिरेक्शनवर बेट करत असाल, ओके, सो ट्राय टू गो विथ द नेकेड कॉल अँड पुट ऑप्शन. ओके, ट्राय टू गो विथ नेकेड कॉल पुट ऑप्शन जेव्हा तुम्ही प्युअरली डिरेक्शनवरती बेट करत असाल. कारण हे जे आहेत ना, यामध्ये प्रीमियम वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि जेव्हा पण डिरेक्शन येते तेव्हा हळूहळू जी आयव्ही आहे तो शूटअप होतो. सो बेनिफिट तो आहे त्या गोष्टींचा आहे, आपण डिस्कस करूयाच त्या गोष्टी. पण यू कॅन गो विथ दी, केव्हा प्युअरली डिरेक्शन असेल तेव्हा यू कॅन गो विथ दी नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन. जर तुम्हाला वाटतंय की एक मॉडरेटली बुलिश राहू शकतो, की सपोज मॉडरेटली बुलिश, ओके, की किंवा बॅरिश, की एखादा मोमेंटम येईल किंवा स्पेसिफिकली थोडाफार वेळाने येईल पण येईल, सो यू कॅन गो विथ द सेल थिंग, पुट किंवा कॉल. ओके, जर मार्केट डिरेक्शनने घेते, खालच्या साईडला डिरेक्शन घेते, यू कॅन गो विथ द कॉल सेल. जर मार्केट वरच्या साईडला डिरेक्शन घेऊ शकतो, थोडाफार मॉडरेटली बुलिश होऊ शकतो, यू कॅन गो विथ द
पुट सेल. ओके, नाव हे झालं एक स्पेसिफिकली मी सांगायचं म्हटलं तर नॉर्मल कन्सेप्ट. ठीक आहे, ह्याला आता मी ॲडव्हान्समध्ये कसं करू, ह्याला थोडाफार मी अजून ॲडव्हान्समध्ये कसं जाऊ. राईट, सिम्पल आहे. मी इकडे ना थोडंफार ना ह्याला झूम करूया आपण. ओके, मी इथे कधीही ऑप्शन स्ट्रॅटेजीबद्दल आपण डिस्कस करतो. मी जनरली जेव्हा आपण स्ट्रॅटेजीजबद्दल शिकवतो तेव्हा कोणताही वेबिनार असू दे तेव्हा मी कधीही स्ट्रॅटेजीजला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. ओके, आता मी हे डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके, नाव पहिला जो पार्ट आहे तो काय आहे, 15 डेज, मोर दॅन 15 डेज, सॉरी. ओके, मोर दॅन 15 डेज लेफ्ट टू डेज टू एक्सपायरी. ओके, आणि सेकंड पार्ट इज व्हॉट, लेस दॅन 15 डेज लेफ्ट टू एक्सपायरी, डेज टू एक्सपायरी. ओके, नाव जेव्हा पण मी फार बाय एक्सपायरी असतो, सिंपल आहे, मी 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत. मी मंथली ऑप्शन बद्दल बोलते आता इकडे. ठीक आहे, कारण स्टॉक ऑप्शन जनरली आपण ट्रेड करत असतो तर. सो 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत आणि 15 दिवसापेक्षा कमी दिवस बाकी आहेत. ओके, आता ह्याच्यावरती ऑप्शन्समध्ये जे ग्रीक्स आहेत त्यांचा इम्पॅक्ट आपण बघूया. ओके, सो पहिला जो ग्रीक मोर दॅन 15 डेजमध्ये पहिला जो ग्रीक तुमच्या फेवरमध्ये येणार तो असणार डेल्टा. ओके, व्हॉट इज डेल्टा? डेल्टा एक सिम्पली जे नवीन आहे त्याचं सांगतो. डेल्टा इज अ चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाईन. अंडरलाईन मध्ये 1 रुपया जर मोमेंटम आला तर माझा प्राइस जो आहे प्रीमियमचा तो किती चेंज होणार तो माझा डेल्टा सांगणार आहे. आता डेल्टाची कॅरेक्टरिस्टिक काय आहे की डेल्टा फार बाय एक्सपायरीवर असतो तेव्हा एक जास्त इम्पॅक्ट देतो. डेल्टाची जी व्हॅल्यू असते ती कुठेतरी जास्त इम्पॅक्ट करत असते. जसं जसं आपण नियर बाय एक्सपायरी येतो तसा तसा जो इम्पॅक्ट आहे तो कमी होतो बिकॉज ऑफ द चार्म इफेक्ट. राईट, चार्म इज वन ऑफ द ग्रीक जो इम्पॅक्ट करतो डेल्टावरती. पण डेल्टा ही जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला फार बाय एक्सपायरीवर चार्मवरती आपण कधीतरी डिस्कस करूया. जर कोणाला हायर ऑर्डर ग्रीक्सवरती पाहिजे असेल नक्की कमेंटमध्ये सांगा की हायर ऑर्डर ग्रीक्सवरती एक व्हिडिओ असू दे. सो डेफिनेटली आपण बनवू. पण सध्या आपण हे बघूया की डेल्टा काय सांगतो तुम्हाला. डेल्टा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन प्राइस. सो फार बाय एक्सपायरीचा जो डेल्टा असतो तो इम्पॅक्ट जास्त असतो, इम्पॅक्ट मोर. ओके, कधी फार बाय एक्सपायरीवरती. ओके, व्हॉट वॉज द सेकंड थिंग? डेल्टा नंतर काय आहे सेकंड जो असतो तो असतो वेगा आपल्या फेवरमध्ये. ओके, व्हॉट इज वेगा? वेगा इज स्पेसिफिकली द चेंज इन व्होलॅटिलिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन प्रीमियम. ओके, सपोज 10 ची व्होलॅटिलिटी आहे, माझा प्रीमियम चालू आहे 100. व्होलॅटिलिटी 20 वरती गेली तर प्रीमियम 200 पण होऊ शकतो, 250 पण होऊ शकतो. किती पॉईंटने वाढतो? 100-150 पॉईंटने. वाय? बिकॉज ऑफ द चेंज इन व्होलॅटिलिटी. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात, जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी कमी होते तेव्हा प्रीमियम्स पडतात. सो व्हॉट इज वेगा? वेगा इज स्पेसिफिकली तुम्हाला हे सांगतो की प्रीमियम जर माझा चेंज होत असेल व्होलॅटिलिटीमुळे तो इम्पॅक्ट जो आहे कितीने चेंज होतोय तो माझा वेगा सांगतोय. ओके, सो वेगाचा जो इम्पॅक्ट असतो ना तो जास्त असतो, इम्पॅक्ट मोर ऑन फार बाय एक्सपायरी. वेगाचा इम्पॅक्ट फार बाय एक्सपायरी वरती जास्त असतो. हळूहळू जसं आपण येतो कमी होत जातो बिकॉज ऑफ द वेटा इफेक्ट. अगेन हायर ऑर्डर ग्रीक आहे ती वेटा, बट नक्की एक वेगा इम्पॅक्ट लक्षात ठेवा की फार बाय एक्सपायरीवर जास्त असतो. ओके, व्हॉट वॉज द थर्ड थिंग? थीटा. थीटाचा इम्पॅक्ट असतो, बरेच लोक म्हणतात थीटा कसा पॉझिटिव्ह आला. थीटाचा इम्पॅक्ट असतो पण लेस इम्पॅक्ट असतो. थीटा जो आहे ना तो हळूहळू डिके होत असतो. लेट्स से थीटाचा जर मी ग्राफ बघायला गेलो ना असा असेल, असा असतो बघा. सपोज इकडे 25 दिवस बाकी आहेत, 20 दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, 10 दिवस बाकी आहेत, सपोज इथे 5 दिवस बाकी आहेत. ओके, प्रीमियम सपोज 100, 200, 300 चालू आहे, 400 चालू आहे. तर थीटा बघा हळूहळू असा डिके होणार आणि जसं एकदम नियर बाय एक्सपायरी होणार तर एक क्विक फॉल. स्टार्टिंगच्या डेजला आहे ना जेव्हा 15 दिवस 20 दिवस बाकी तेव्हा इम्पॅक्ट जो आहे तो असणार पण खूप मायनर इम्पॅक्ट असणार, यू कॅन सी. आणि जसं नियर बाय एक्सपायरी येतो तेव्हा एक क्विक फॉल बघायला मिळतो. त्यामुळे थीटा इम्पॅक्ट आहे पण इम्पॅक्ट जो आहे तो खूप कमी आहे. ओके, सो थीटा इम्पॅक्ट कुठेतरी बघायला मिळतो. सो हे सगळे जर माझ्या फेवरमध्ये आहेत आणि मी जर डिरेक्शनवरती बेट करतोय किंवा सपोज मॉडरेटली बुलिश आहे मी मार्केटला किंवा प्युअरली डिरेक्शनवरती मी बेट करतोय तर नेकेड कॉल ऑप्शन मी जाऊ शकतो. पण जर तुम्हाला स्ट्रॅटेजी सोबत जायचं तर डू वन थिंग, सिम्पल आहे, गो विथ डेबिट स्प्रेड. डेबिट स्प्रेड काय असतं मी तुम्हाला समजावतो. ओके, त्यामध्ये पहिला असतो सपोज मला एखादी
एक बुलिश डिरेक्शन पाहिजे आणि आय वॉन्ट टू क्रिएट अ डेबिट स्प्रेड, मी तिथे जाणार बुल कॉल स्प्रेड इनिशिएट करणार, बुल कॉल स्प्रेड. ओके. सेकंड, जर मला एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर बेअर पुट स्प्रेड. ओके. लॉजिक इज सिम्पल. फार बाय एक्सपायरी आहे, आय गो विथ द डेबिट स्प्रेड. डेबिट स्प्रेड काय करतं, मार्केटमधून प्रीमियम जास्त विकत घेतं. सपोज मी एक एक्झाम्पल घ्यायचं बुल कॉल स्प्रेड मधलं, तर बुल कॉल स्प्रेड कसा बनवतात, ॲट द मनी आपण बाय करतो किंवा आउट ऑफ द मनी सेल करतो, बरोबर. किंवा थोडाफार आपण एखाद दोन स्ट्राईक वरती जातो, ओटीएम बाय करतो आणि फार ओटीएम आपण सेल करतो, राईट. सो हायर प्रीमियम वाला आपण बाय करतो आणि लोअर प्रीमियम वाला जो आपण सेल करतोय. दॅट मीन्स व्हॉट, की कुठेतरी जो मार्केटला आपण प्रीमियम जास्त देतोय, सो जेव्हा आपण जास्त प्रीमियम देणार मार्केटला तेव्हा काय होणार, बिकॉज ऑफ द डेल्टा, माझी जी स्ट्राईक सिलेक्शन असेल त्याच्यामुळे डेल्टाचा इम्पॅक्ट जास्त असेल माझा आहे फेवरमध्ये. वेगा प्रीमियम आपण जास्त घेतोय देतोय मार्केटला, सो काय होणार, वेगा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा माझा प्रीमियम वाढणार आणि मला एक बेनिफिट मिळणार. तिसरा, थीटाचा इम्पॅक्ट आहे, खूप मायनर इम्पॅक्ट आहे आणि जो रेंज आपण बनवली आहे त्याच्यावरती जो सेल केला तो पण आपल्याला थीटाचा बेनिफिट देतोच आहे, राईट. सो त्याचा एक बेनिफिट कुठेतरी बघायला मिळतोय. सो इफ यू आर अ फार बाय एक्सपायरी, ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. एखादा बुल कॉल स्प्रेड बनवलात ना तरी चालेल, ओके, बुलिशसाठी आणि बेअर पुट स्प्रेड. एक नॉर्मल रिस्क रिवॉर्ड रेशो याला काय ठेवणार, आर ह्याचा ट्राय करा की समर अराउंड 1:2 किंवा 1:3चा घेऊन जायचं. कधीही डिरेक्शनवर बेट करसाल तर 1:2 किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड घेऊन चाला. जर डिरेक्शन आली तर 3 रुपये भेटतात, नाही आली तर माझा 1 रुपया चालला. ट्राय टू गो विथ द सेम, तेव्हा कुठेतरी तुम्हाला एक चांगला आउटपुट बघायला मिळेल. ओके. बरेच लोक 1:1 ठेवतात, विच इज फाईन, बट एक लॉजिकली विचार करा, जर डिरेक्शनवरच आपण बेट करतोय ना, मग प्युअरली डिरेक्शन येऊ दे तर पैसा जास्त मिळू दे, नाही आली तर 1 रुपया जातच आहे ना आपला तसा, पण मग प्रॉफिट आला तर 1 रुपया का आपण घेतोय. ट्राय करा 3 रुपये कुठे भेटतात की 2 रुपये कुठे भेटतात. दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके. हे झालं फार बाय एक्सपायरी वरती. आता सपोज मी नियर बाय एक्सपायरी वरती आहे, ओके, लेस दॅन 15 डेज. जसं मी म्हणालो, जेव्हा आपण नियर बाय एक्सपायरी असतो तसं तेव्हा काय होतं, थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो वाढत जातो. सो पहिली जी ग्रीक आहे ना, थीटा इम्पॅक्ट जो आहे तो जास्त असतो, इम्पॅक्ट मोर ऑन व्हॉट, ऑन नियर बाय एक्सपायरी. सो जेव्हा थीटाचा इम्पॅक्ट जास्त असतो, हळूहळू ह्या डेल्टाज वेगासचा इम्पॅक्ट पण हळूहळू कमी व्हायला जातो जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल. सो ह्या लेवलला मला काय बेनिफिट येईल, एक क्रेडिट स्प्रेड्स. ओके. क्रेडिट स्प्रेड मध्ये काय येणार, एक्झाम्पल सांगतो. ट्राय टू गो विथ द बुलिश असेल तर बुलपुट स्प्रेड आणि बेअरिश असेल तर व्हॉट, बेअर कॉल स्प्रेड. ओके. लॉजिक इज सिम्पल. आपल्याला फक्त बघायचं आहे की नियर बाय एक्सपायरी आहोत की फार बाय एक्सपायरी. जर आपण नियर बाय एक्सपायरी असो, सो आय लाईक टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड, आणि जर आपण फार बाय एक्सपायरी असो, आय गो विथ द डेबिट स्प्रेड. ओके. अनालिटिक्स आता कशा करायच्या, सिम्पल आहे. इथे या. ओके. नाव बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितले, जर पोझिशनली ट्रेडिंग करत असाल तर डू वन थिंग, ट्रॅकमध्ये आलात, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल आहे, सायकलमध्ये या, लॉंग अनवाइंडिंग सायकल सिलेक्ट करा. इथे या, लॉंग अनवाइंडिंग, काउंटमध्ये 14 टाका. ओके. मी स्टॉक्स बद्दल सांगतो, युजली 14 अप्लाय. ओके. यू कॅन सी फिल्टर मिळाला, ज्या पण स्टॉक्स मध्ये लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे तो मला मिळाला. तर यू कॅन सी आउट ऑफ 185 आयशर, एक्साइड इंडस्ट्रीज, HCL टेक आणि नाल्को कुठेतरी जो आहे तो पॉझिटिव्ह दिसतोय मला. बरेच स्टॉक्स आहेत. सो नेट मी बघायला गेलो थोडाफार यांचा पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. तोच जर मी एखादी बेअरिश ट्रेड बनवायची असेल तर आय गो विथ दिस शॉर्ट कव्हरिंग. लॉजिक सेम 15, ॲटलीस्ट 20 दिवसामधलं 14 दिवस मला शॉर्ट कव्हरिंग पाहिजे. अँड यू कॅन सी जे पण स्टॉक्स आहेत ते माझ्यासमोर आले. सो त्यांच्यातल्या कम्पॅरेटिव्हली जर मी नेगेटिव्ह बघायला गेलो तर बालकृष्ण इंडस्ट्रीज थोडाफार आहे आणि कॉन्व्हर्स थोडाफार सेंटिमेंट जर मागेचा पॉझिटिव्ह आहे जेव्हा मी रेकॉर्ड करतो, त्यामुळे शॉर्टचे ट्रेड तुम्हाला जास्त एवढे दिसणार नाही. रादर दॅन गोईंग विथ द शॉर्ट, ट्राय टू गो विथ द लॉंग जेव्हा सेंटिमेंट पॉझिटिव्ह असेल. बट दिस वन इज द टूल, यू कॅन यूज इट. ओके. सपोज एक्झाम्पल घेतलं, मला एखादी बुलिश ट्रेड बनवायची असेल, लॉंग अनवाइंडिंग सिलेक्ट करतो मी. एक एक्झाम्पल घेऊया बुलिशचं. एक्साइड एक घेऊया आपण. एक्साइड इंडस्ट्रीज थोडाफार मला दिसतं आणि आयशर मोटर. सो आता मी काय करणार, मला टार्गेट स्टॉप लॉस पाहिजे, टार्गेट प्रॉफिट आणि स्टॉप लॉस. सो मी काय करतो, मी ते ओपन इंटरेस्ट वरती क्लिक करतो. ओके. लेट्स चेक एक्साइड आपण सर्च करू. ओके. नाव एक्साइड वरती जर मी बघितलं ना
तर यू कॅन सी मला मल्टिपल लेवलला एक रेजिस्टन्स लेवल दिसतो, इकडे पण रेजिस्टन्स आहे, इकडे पण रेजिस्टन्स आहे. टेक्निकली बघायला गेलो तर थोडा रेजिस्टन्स जो आहे तो स्ट्रॉंग आहे या लेवलला. सो आय अवॉइड एक्साइड इंडस्ट्रीज. लेट्स सी आयशर मोटर. हां, सो आयशर मोटर यू कॅन सी आयशर मोटरमध्ये थोडाफार जो आहे तो एक रेजिस्टन्स ह्या लेवलला गॅप देतोय, राईट. अनवाइंडिंग थोडीफार दिसते मला, थोडीफार मला इथे ॲडिशन दिसते, पण स्टील थोडीफार इथे अनवाइंडिंग आहे. सो अगेन आय लाईक टू अवॉइड दिस स्टॉक. आयशर मोटर थोडाफार जो आहे तो कम्पॅरेटिव्हली पॉझिटिव्ह नाही दिसत आहे तेवढा. मला एक एक्झाम्पल थोडाफार इथे बघायला गेलं तर लेट्स ट्राय टू गो विथ दी वन डिफरंट. हां, यू कॅन सी द ग्लेनमार्क. ग्लेनमार्कमध्ये बघा मला पुट रायटर्स जे आहेत ते कुठेतरी ॲड होताना दिसत आहेत. कॉल रायटर्स यू कॅन सी अनवाइंडिंग, अनवाइंडिंग, इथे पण अनवाइंडिंग आहे, इथे पण अनवाइंडिंग, इथे थोडाफार रेजिस्टन्स आहे तो स्ट्रॉंग होते. सो 1420 ज करंट मार्केट प्राइस, रेजिस्टन्स स्ट्रॉंग कुठे होते 1480 ला. 60 रुपयाचा कुठेतरी एक स्कॅल्प बघायला मिळू शकतो. स्टॉप लॉस माझा काय असेल समवेअर अराउंड, सपोज मी 1420 च्या आसपास स्टॉप लॉस ठेवतो. एक जनरली मी नॉर्मली घेऊन चाललो तर ओके. मी काय करणार, ट्रेडिंगमध्ये येणार, ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये येणार, ग्लेनमार्क आहे ॲज इट इज. आता मी नियर बाय एक्सपायरी आहे, सो मी काय करतो, मी बुलपुट स्प्रेड सजेस्ट करतो, जसं जनरली मी म्हणालो, राईट. सो बुलपुट स्प्रेड, ओके. नाव बुलपुट स्प्रेडला आपण बघा काय करतोय, 1420 ॲट द मनी बाय केलाय आणि इन द मनी आपण सेल करतोय, ओके. सो मी ट्राय करणार, ह्याला रिस्क रिवॉर्ड रेशिओ नाही ते थोडाफार मी ह्याला ट्राय करतो 1:2 किंवा 1:3 च्या आसपास घेऊन जायला, ओके. सो यू कॅन सी जशी एक मी स्ट्राईक वरती गेली, इफ एक्सपायरी पर्यंत मार्केटने मोमेंटम दिलं, 1460 जो माझा टार्गेट आहे रेजिस्टन्स, तर मला एक्सपायरी प्रॉफिट किती आहे 24,000. जर नाही दिला, मॅक्झिमम लॉस बघा माझा किती आहे, 4,000चा मॅक्झिमम लॉस आहे, तेवढाच आहे, राईट. इफ मार्केटने अजून डायरेक्शन दिली तर मॅक्झिमम 24,000चाच प्रॉफिट आहे. सो प्युअरली मी त्या डिरेक्शनवरती बेट करतो ना, तर डिरेक्शन असेल तर 24,000 विच इज फाईन, नाही आला तर माझा 4,000च लॉस होते, राईट. सो कुठेतरी जो आहे तो खूप चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मला इथे बघायला मिळते. सो व्हॉट आय डू, मी इथे येऊन पोझिशन सेव्ह करणार, ओके. जेव्हा मी इथे येऊन पोझिशन सेव्ह करतो तेव्हा ज्या काही पोझिशन्स आहेत आपल्या त्या माय पोझिशनमध्ये इथे रिफ्लेक्ट होतील. सो यू विल गेट टू नो की किती ज्या ट्रेड्स आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत आणि किती ट्रेड्स आहेत त्या नेगेटिव्ह चालले आहेत तुमच्या, राईट. सो रिअल MTM पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. लेट्स फॉर एक्झाम्पल मला एखादी ही ट्रेड स्क्वेअर ऑफ करायची असेल, लेट्स मला निफ्टीचा बुलपुट स्प्रेड स्क्वेअर ऑफ करायचा असेल, मी इथे येणार, क्लोज ट्रेडवरती क्लिक करणार. जेव्हा मी क्लोज ट्रेडवरती क्लिक करणार तेव्हा ज्या काही ट्रेड्स आहेत ना तुमच्या सगळ्या ज्या ट्रेड्स आहेत त्या इथे रिफ्लेक्ट होतील, ओके. सो त्यानुसार तुम्ही बघू शकता की PNL तुमचा पॉझिटिव्ह किती आणि नेगेटिव्ह किती, आणि त्या बेसवरती तुम्ही जाऊन इथे ट्रेड्स बनवू शकता, ओके. सो सिम्पल काय बघायचं आपल्याला, केव्हाही ऑप्शन्स अनालिटिक्स करत असाल तेव्हा चेक करा की एक रॅन्डम बेसिसवरती ट्रेड करण्यापेक्षा डिरेक्शन आपल्या फेवरमध्ये ठेवा, प्लस स्ट्रॅटेजी फेवरमध्ये ठेवा. कारण ही कम्प्लीट डिफरंट कन्सेप्ट आहे ॲज कम्पेअर फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये. ऑप्शन्स थोडाफार आपल्याला डिफिकल्ट पडतो कारण इथे आपले ग्रीक्स पण इम्पॅक्ट करतात, राईट. सो ग्रीक्स इम्पॅक्ट फेवरमध्ये कसे ठेवायचे मी तुम्हाला सांगितलंय. सोबत ॲनालिटिक्स आपण त्या दर व्हिडिओमध्ये करतच आहेत. सो ज्यांनी कोणी प्रिव्हियस व्हिडिओज नाही बघितले त्यांनी पण जाऊन बघा, खूप डिटेलमध्ये व्हिडिओज आहेत. आणि सेकंडली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब करा. जर काही रेकमेंडेशन असतील की मला ह्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे किंवा हा टॉपिक कव्हर केला पाहिजे, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आपण डेफिनेटली ती व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. आणि सबस्क्राईब करून नक्की जा, ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.